हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावीवर आधारित काही प्रश्न हे सॉल्व्ह करणार आहोत. तर फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला माहित पाहिजे की लसावी म्हणजे काय. तर लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य व मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर लघुत्तम म्हणजे काय, तर लहानात लहान, आणि महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. तर विभाज्य आणि विभाजक यामधील अगोदर तुम्ही काय करा, फरक जाणून घ्या. तर पहा, या ठिकाणी विभाज्य आणि विभाजक. सुरुवातीला तुम्हाला मी एक छोटस एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, इथे आहे 18 आणि 18ला काय करायचं आहे, 2ने भागायचं आहे. तर काय येईल, 92 18 आणि 0 0. या ठिकाणी ही 18 ही जी संख्या आहे ही काय आहे फ्रेंड्स, विभाज्य आहे. म्हणजे ज्या संख्येला आपण भागतो अशी संख्या काय असते फ्रेंड्स, विभाज्य असते. तसेच या ठिकाणी आपण 2ने भागलेला आहे 18ला, तर ही काय आहे, आपली विभाजक. म्हणजे ज्या संख्येने भागायचा आहे ती असते विभाजक व ज्या संख्येला भागायची असते ती काय असते फ्रेंड्स, विभाज्य. आय होप तुम्हाला इथपर्यंत गोष्टी ह्या क्लिअर झाल्या असतील. तर आता या ठिकाणी आपला हा पहिला क्वेश्चन आहे, 4, 6 व 12 यांचा लसावी व मसावी किती. तर सुरुवातीला फ्रेंड्स, लसावी व मसावी काढण्यासाठी काय की तुम्हाला मूळ अवयव पाडण्याची पद्धत माहित पाहिजे. म्हणजेच अशा प्रकारे आपण काय करतो, कॉलम हे ड्रॉ केलेले असतात. या ठिकाणी तुम्ही 4, 6 आणि 12 अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे आणि यांचे अवयव हे पाडायचे आहेत. तर आता अवयव पाडताना सर्वात अगोदर मुलांना जास्त कन्फ्यूज हे असतं की नेमकं अवयव पाडायचे तर कशाने पाडायचे. तर या पद्धतीला काय म्हणतो फ्रेंड्स, आपण मूळ अवयव पद्धती असं म्हणतो. तर त्यावेळी आपल्याला मूळ संख्यांनी काय करायचं असतं, तिथे भागायचं असतं. तर सगळ्यात सुरुवातीला आपण 1 2 3 5 7 9 आणि 11 अशाच प्रकारे आपण पुढेही घेऊ शकतो. तर सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्ही मूळ अवयव पद्धतीमध्ये कोणी कोणी काय करते की डायरेक्टली 5ने भाग देतं किंवा डायरेक्टली 7ने देतं. तर असं करायचं नाहीये. सुरुवातीला काय करायचं, 1ने तर सगळ्याच संख्येला भाग जात असतो, यानं देण्याची गरज नाहीये. पण या ठिकाणी पहा, सुरुवातीला 2ने देऊन पाहायचा सगळ्या संख्येला भाग जातोय का. जर जात असेल तर ठीक आहे, नसेल जात तर 3 द्यायचा. अशा प्रकारे आपण पुढे पुढे सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या अजून लक्षात येईल. आता या ठिकाणी 4, 6 व 12ला कुठल्या मूळ संख्येने भाग जाईल, तर सुरुवातीला 2ने जाईल. तर पहा, या ठिकाणी 2 दुनी 4, 2 त्रिक 6 आणि 2 सख 12. आता या ठिकाणी या तीनही संख्येला अशी कुठली संख्या आहे का की जिने तीनही संख्येला भाग जाईल, तर अशी एकही संख्या नाहीये. मग यावेळी ही जी संख्या तुमची या ठिकाणी हा जो विभाजक आलेला असतो, तर हा काय आहे तुमचा फ्रेंड्स, मसावी. काय आलेला आहे, मसावी. आणि अजून आपलं लसावी काढायचं बाकी आहे. तर त्यासाठी पुढे सॉल्व्ह करत राहायचं आहे. आता या ठिकाणी 2 3 6ला भाग जाणारी एकही संख्या नाहीये, पण या ठिकाणी 2 आणि 6ला 2ने भाग जातो. तर 2ने भाग द्यायचा. बे एक बे, 3ला भाग जात नाही तर काय करायचं आहे, 3 जशास तसे ठेवायचे आहेत आणि 2 त्रिक 6. ठीक आहे. आता परत या ठिकाणी कितीने भाग जाईल, तर 3 जाईल. 1 जशास तसे ठेवायचे. 3 एक 3, 3 एक 3. जोपर्यंत इथं खाली 1 1 1 असं येत नाही तोपर्यंत आपण भाग हे देत राहायचं आहे. आता या ठिकाणी हे जे विभाजक आलेले आहेत हे काय करायचे आहेत, गुणाकाराच्या रूपामध्ये लिहून घ्यायचे आहेत. मग या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. तर काय उत्तर येतं बघा तुमचं, 2 दुनी 4 आणि 4 त्रिक 12. तर अशा प्रकारे तुमचा लसावी हा काय आलेला आहे फ्रेंड्स, 12. व मसावी आलेला आहे 2. मसावी किती आलेला आहे फ्रेंड्स, 2. तर अशा प्रकारे या मूळ अवयव पद्धतीने तुम्ही लसावी व मसावी काढू शकता. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर फ्रेंड्स, आता या ठिकाणी तुम्हाला मसावी व लसावी काढण्याची मी पद्धत सांगितलेली आहे, पण तुम्हाला मी लास्टला एक ट्रिक सांगणार आहे की ज्याने तुम्ही
लसावी हा तोंडी सुद्धा काढू शकता. जर अशा छोट्या छोट्या संख्या असतील तर तुम्ही लसावी हा तोंडी देखील काढू शकता. तो कसा, तर मी या व्हिडिओच्या लास्टला तुम्ही ते क्लिअर करणार आहे. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. आणि हो, इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणारा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच वेळेवर मिळत राहील. आता या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन आहे 12, 18 आणि 20 याचं काय काढायचं आहे तुम्हाला, मसावी व लसावी. तर काय करतो आपण फ्रेंड्स, अशा वेळी कॉलम ड्रॉ करून घ्यायचे आहेत अगोदर. सगळ्यात सुरुवातीला या तीनही संख्येला कुठल्या संख्येने भाग जाईल, तर पहा 12, 18 आणि 20 ला 2 ने भाग जाईल, तर बेसख 12, 92, 18 आणि 92, 20. आता परत या तीनही संख्येला भाग जाणारी कुठली संख्या आहे का, 2 ने तर जात नाही. मग अशा वेळी आता या ठिकाणी 3 ने भाग घालू शकता तुम्ही, पण 3 न फक्त या 2 संख्येला जातो. तर मग या ठिकाणी तीनही संख्येला भाग जाणारी आता कुठलीही संख्या उरलेली नाही. तर अशा वेळी तुमचे हे 2 हा जो विभाजक आहे हाच तुमचा काय असतो फ्रेंड्स, मसावी असतो. तर तुमचा मसावी काय आलेला आहे, 2. आणि लसावी अजून आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता पहा, या ठिकाणी परत 2 ने भाग देऊया. 2 त्रिक 6, 9 जशास तसे ठेवायचे कारण त्याला भाग जात नाही, आणि 2 पंचे 10. आता परत 3 न भाग द्या. 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 5 ला भाग जात नाही तर 5 जशास तसे. ठीक आहे. आता परत या ठिकाणी आता तीनही संख्येला भाग जाणारी कुठली संख्या राहिलेली नाही, तर आता सेपरेट सेपरेट भाग द्यायचा आहे. 1 जशास तसे राहू द्या, 3 न द्या, हे 1 जशास तसे, 3 एक 3 आणि 5 जशास तशा. आता परत काय करायचं आहे, 5 ने भाग द्यायचा आहे. 5 एक 5 या ठिकाणी, आणि हे 1 1 जशास तसे. तर ठीक आहे फ्रेंड्स, लास्टला काय आलेलं आहे आपलं, 1 1 1 सगळीकडे आलेलं आहे. तर आता तुमचा लसावी काय आलेला आहे पहा, लसावी बरोबर हे सगळे जे अवयव आलेले आहेत हे काय करायचे आहेत, गुणाकाराच्या रूपामध्ये मांडून घ्यायचे आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. ठीक आहे. आता याचा गुणाकार काय येतो बघा, 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60 आणि 60 त्रिक 180. तर तुमचा लसावी काय आलेला आहे, 180. आय होप तुम्हाला हा देखील क्वेश्चन व्यवस्थित क्लिअर झाला असेल. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपला क्वेश्चन काय आहे, 23 व 83 यांचा लसावी व मसावी किती. तर पहा, या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे कॉलम हे ड्रॉ करून घ्यायचे आहेत, 23 व 83. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या दोनही मूळ संख्या आहेत, म्हणजे याला कुठल्याही संख्येनं भाग हा जाणार नाहीये. तर मग या ठिकाणी 1 ने दिला तर पहा, 1 गुणिले 1 तेवी 23 आणि 1 83 83, म्हणजेच तुमचा मसावी हा काय येईल, 1 येईल. हा रूल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे फ्रेंड्स, की कुठल्याही दोन मूळ संख्यांचा मसावी हा काय असतो, 1 असतो. आणि लसावी हा काय असतो, त्या दोनही संख्याचा गुणाकार असतो. दिलेल्या दोन्ही संख्याचा काय असतो, गुणाकार असतो. म्हणजेच 23 गुणिले 83. तर आता या ठिकाणी तुम्ही रफ मध्ये करून घेऊ शकता. 23 गुणिले 83 काय येईल फ्रेंड्स, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 8 त्रिक 24, 8 2, 8 दुनी 16, 2 18. अशा प्रकारे 9, 6 4 10 चाला 1 9, 1909 हा काय आलेला आहे, तुमचा लसावी आलेला आहे. तर हे तुम्ही कधी कायम लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही दोन जर मूळ संख्या दिलेल्या असतील तर त्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो आणि लसावी हा त्या दोन्ही संख्याचा गुणाकार असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा देखील क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. यानंतरचा क्वेश्चन पहा, 63 व 105 चा मसावी व लसावी किती. या ठिकाणी देखील आपण अशा प्रकारे कॉलम ड्रॉ करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 63 व 105 चा काय काढायचा आहे, लसावी व मसावी. दोन्ही संख्येला भाग जात नाही, तर 3 नी भाग देऊया. 3 3 दुनी 6, 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 3 पाचे 15.
यानंतर 3च्या नंतर 3ने परत या ठिकाणी भाग जात नाही, 5ने पण जात नाही. आता पुढची मूळ संख्या ही 7 आहे, तर 7ने भाग जातो का, तर जातो. 7 त्रिक 21 आणि 7 पाचा 35. आता यापुढे या दोनही संख्येला कुठल्याही दोन संख्येने भाग जात नाही, तर या ठिकाणी एवढा काय आलेला आहे, याचा मसावी येणार आहे. 7 त्रिक 21. मसावी किती आलेला आहे, मसावी बरोबर 3 गुणिले 7 म्हणजेच 21 हा तुमचा या संख्येचा मसावी आलेला आहे. परत या ठिकाणी 3 एक 3, 5 जशास तसे आणि परत 5 एक जशास तसे, 5 एक 5. आता या ठिकाणी शेवटी एक एक आलेला आहे, तर आता ह्या पूर्ण संख्यांचं काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे, जो की तुमचा काय येणार आहे फ्रेंड्स, लसावी. तर लसावी बरोबर 3 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 5. काय तो गुणाकार पहा, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, 63 गुणिले 5. तर काय तर पहा, 63 गुणिले 5, 5 त्रिक 15ला 5 हातचा लेख, 6 पंचे 30 आणि 1 31, 315. 315 हा तुमचा या ठिकाणी आलेला आहे लसावी. ठीक आहे फ्रेंड्स, आय होप तुम्हाला इथपर्यंत हे क्वेश्चन्स क्लिअर झालेले असतील. तर आता तुम्हाला या ठिकाणी मी बोललेले की लास्टला तुम्हाला मी क्वेश्चनच्या लास्टला काय करणार आहे, एक ट्रिक सांगणार आहे की तुम्ही लसावी कशा प्रकारे तुम्ही तोंडी काढू शकता. तर पहा, त्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगते मी. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत 4, 8 आणि 12 अशा प्रकारे जर संख्या दिलेल्या असतील आणि जर तुम्हाला विचारलेलं आहे की यांचा लसावी कसा काढायचा, तर लसावी म्हणजे काय असतो की अशी लहानात लहान संख्या की त्या संख्येला बाकीच्या सगळ्या संख्येने हा भाग गेला पाहिजे, पण लहानात लहान संख्या पाहिजे. लघुत्तम सामायिक विभाज्य असा आपण त्याचा अर्थ आहे. तर पहा, या ठिकाणी काय करायचं आहे, दिलेल्या संख्यामधील सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती अगोदर बाहेर काढायची आहे आणि त्या संख्येच्या पटीमधील संख्या पाहायची आहे. सुरुवातीला पाहायचं आहे त्या संख्येला बाकीच्या दोन्ही संख्येने भाग जातो का, तर पहा, 4 न 12ला जातो आणि 8 न 12ला जात नाही. ठीक आहे, 4 न जातो पण 8 न जातो का, नाही जात. तर अशा वेळी आपल्याला जर गेला असता तर 12 हाच आपला काय झाला असता, लसावी. पण या ठिकाणी दोन्ही संख्यांना भाग जात नाही, म्हणून 12च्या पटीतील संख्या पाहिजे आहे. तर 12च्या पटीतील संख्या दुसरी कुठली, तर 24. 12 दुनी 24. आता पाहायचं आहे या ठिकाणी, जर तुम्हाला आता काय पाहायचं आहे या ठिकाणी, 24ला या दोन्ही संख्यांना भाग जातो का, तर पहा, 24ला 4 सख 24 न जातो आणि 8 त्रिक 24 म्हणजेच तुमचा लसावी काय आलेला आहे फ्रेंड्स, 24. तर कशा प्रकारे तुम्ही तोंडी देखील काढलेला आहे, अशा प्रकारे तुम्हाला अवयव पाडायची गरज भासलेली नाही. ठीक आहे, म्हणजेच काय करायचं आहे, तुम्हाला दिलेल्या संख्यापैकी सगळ्यात मोठी संख्या पाहायची आहे कुठली आहे आणि त्या संख्येला बाकीच्या संख्येने जर भाग जात असेल तर ती संख्या हीच तुमचा लसावी असतो. आणि जर जात नसेल, दोन्हीपैकी एकीने जरी भाग जात नसेल, तर काय करायचं आहे, त्याच्या पटीतील संख्या पाहिजे आहे पुढील. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, 24 लगेचच तुमचा लसावी आलेला आहे, पण काही ठिकाणी होऊ शकतं की 12 त्रिक 36 देखील करावं लागलं असतं जर 8ने भाग गेला नसता तर. ठीक आहे फ्रेंड्स, तर अशा प्रकारे तुम्ही तोंडी देखील काढू शकता. आय होप तुम्हाला ही ट्रिक देखील लक्षात आली असेल आणि आवडली देखील असेल. आणि अशाच अजून नवनवीन व्हिडिओसाठी आणि ट्रिकसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.